शेवटी कोणाच्या जर अडचणी असतील नारायण बाबाला माऊली महाराजांना संपर्क करा, मी अडचणी दूर करतो. हे असंच म्हणायला गेलो मी भविष्यकार आहे बाबा. एक म्हातारी कीर्तनातली उठली आणि माझ्याकडे आली, पाया पडली आणि 500 रुपये दक्षिणा दिली. म्हणली बाबा चला घरी. आणि मी म्हणलं घरी नाही जावं तर म्हातारी इतकी आगाव. म्हणले 500 रुपये हिसकून घेईन. गेलो ना घरी. आणि घरी गेल्याच्या नंतर ती म्हातारी म्हणली बाबा तुम्ही म्हणलात ना मला कळतं. मी म्हणलं हो म्हणलो कळतंय, त्याच्यात काय चूक. म्हणले आता खरं सांगा, आता खरं सांगा की माझ्या मुलीला मुलगा होईन का मुलगी होईन. मी अडचणीत आलो. मी म्हणलं ह्या म्हातारीनं आपल्याला पैसे 500 रुपये हे पाया पडण्याचे दिले नाही, तिनं सोनोग्राफीचे दिलेत. हा लक्षात घ्या. मी विचार केला आणि मी थोडंसं दडप, जरा मी रगील महाराज आज शांत बसलोय. मला भांडणाचं लय ना दे बाबा, आणि भांडणं लागले की आधी पळून जातो. मग काय मार खाऊ काय, जरा विचार केला पाहिजे. मी म्हणलं आजी तुमच्या नातीला मुलगा होईल. आजी म्हणली खरंच होईल का. मी म्हणलं खरंच होईल. म्हणली खरंच होईल का. म्हणलं खरंच होईल. चलू देऊ का हेच, आणि लय पुढे जायचंय आपल्याला. म्हणलं खरंच होईल. आजी म्हणली महाराज नाही झाला तर. म्हणलं कमीत कमी मुलगी तरी होईल. काय म्हणायचं याच्या पलीकडे विठाला. अशा प्रकारे त्याच्यामुळं काय म्हणावं घेऊ नका, भविष्यकार नाही, सहज चालता चालता. बाबा एवढा मान मी हार काऊन घालीत असतो तुम्हाला सांगू का. थोडंसं उड्याही मारून घेतो. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगू का. एवढा हार एवढा सत्कार बघितल्याच्या नंतर मला माझ्या लग्नाची आठवण येते बाबा, नारायण बाबा. कारण माझ्या लग्नात सुद्धा एवढा हार नव्हता प्रकाश बाबा, आणि असे उधळण नव्हती, अशा फटाकड्या नव्हत्या. म्हणून मी हार घालून घेत असतो. आणि कसं आहे थोडंसं नाचत बी असतो. एक म्हणलं लय महाराज नाचू लागलं. म्हणलं काहून नाचू लागलो. एक जण म्हणलं त्याच्या लग्नामध्ये डीजे नव्हता लावला म्हणून नाचू लागलो. काय लोक म्हणते ना विठाला. बघा तशा प्रकारे मानही प्रारब्धाच्या अधीनी. महाराज म्हणतात बाबा जेवढं प्रारब्ध आपलं उज्ज्वल झालं, उजेडात आलं, प्रारब्धानं आपल्याला मिळालंय, मिळत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो, मी पंढरपूरला शिकायला होतो. 500 विद्यार्थी माझ्या पाठाला बोधे बाबाकडं, आणि त्याच्यामधल्या 50 विद्यार्थ्यांच्या चपात्या करायचं काम माझ्याकडे होतं. माऊली महाराज तुम्ही संस्थेत होतात. संस्थेत राहिल्याच्या नंतर विद्यार्थ्याला काय सेवा करण सांगता येत नाही. मला 50 पोरायच्या चपात्या कराव्या लागायच्या पंढरपूरला असताना. हे फक्त तुम्हाला सांगायलो, माझ्या घरच्याला कळू देऊ नका. उद्या कीर्तन सोडून हे करावं लागेल. हा लक्षात घ्या बाबा. 50 विद्यार्थ्याच्या चपात्या करायचो. जिंतूरकडला मित्र आला, म्हणला मला महाराज व्हायचंय. काय म्हणला महाराज व्हायचंय. म्हणलं राय सेवा कर. तो म्हणला वा वा राहतो मस्त आनंदामध्ये राहिला. बोधे बाबा म्हणले काय नाही अडचण. आता राहिलेल्या 50 विद्यार्थ्याच्या चपात्या येणं करायच्या. 2-3 दिवस केल्या चपात्या. कटाळलं ते. म्हटलं मी काही चपात्या करायला आलो का. म्हणलं मला महाराज व्हायचंय, आणि महाराज होऊन मला महाराष्ट्रात हवा करायची. काय करायची. म्हटलं बाबा डायरेक्ट हवा होत नसती, आधी सेवा करावा लागते, आणि सेवा केल्याच्या नंतर हवा होत असते. आणि डायरेक्ट जर हवा करायचं म्हणलं तर हवा निघून जात असती. लक्षात घ्या बरं का. म्हणून अगोदर माणसानं सेवा केली पाहिजे. मग ते राहिलं 2-4 दिवस गावाकडे गेलो. आणि गावाकडे गेल्याच्या नंतर प्रकाश बाबा जवळपास 10 वर्षानं अशा मंडपमध्ये त्या चिन्मयी भेट झाली. तो आजचा मंडप सप्त्याचा आहे. तो मंडप कशाचा होता सांगू का. लक्षात येईल का तुमच्या माऊली बाबा. तुमचं झालंय का. हा वा धन्यवाद बरं का. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारे. तुमचं महाराज नाही भया तू नाही हो का. नाही त्याला हुशार आहे बरं का. हो म्हणायला नाही का. हा त्याला त्याचं म्हणणं असं मामाची करायची. ते हुशार आहे, ते आपल्या पुढचं आहे. बर 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 वा 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 विठाला. हुशार आहेत बाबा. आणि कीर्तनात माया पुढीच असतात. कधी कधी यजमानच्या घरी गेलं ना ते पुढे येऊन बसतात. मांडू एक लेकरू माझ्या मांडू येऊन बसलं, माझ्या पाठीत बुक्की घातली नाही का अवघड. आणि घरी आल्याच्या नंतर ते यजमान म्हणतात अरे बाबा आलेत, बाबाला एबीसीडी म्हणून दाखव. रामकृष्ण हरी नाही, रामकृष्ण हरीनं उद्धार होतो, एबीसीडी नाही. लक्षात घ्या. आधी रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी नंतर एबीसीडी. विठाला महाराज गोड लेकर आहेत बाबा. हा नाही ना झालं नाही ना. बरं आहेत बजरंग बलीला सोबती तोपर्यंत बरं का. पुन्हा होईल त्याच्यात काही चिंता नाही. हा अडचण नाही. गोड लेकर आहेत बाबा. ते तसं आताचा काळ राहिला नाही उद्धव बाबा लग्नाचा. आता कवा शिकवायलेत लॉकडाऊन पासून ते दोघं मोटरसायकल येतेच जातात गावाला, मेळ लागत नाही. कारण तुम्ही म्हणता तू कसं काय बोलायला यायचो. मला लयच जाण्याच्या सोयरीकी जमिल्यात प्रकाश बाबा. मला ते बी जमतंय. कशी तरी हातोटी आली आणि लोक धोतर घालतो म्हणून लोक ऐकत येत बाबा. पण आताचा काळ बदललाय पोरं. त्याचं कारण सांगू का. तुमच्याकडे वेगळं आहे का.
थोडंसं का आमच्यासारखंच आहे. आमच्या इकडं आता पहिलं आमच्या इकडं मुलं मुली बघायला जायचे. आता आमच्याकडला काळ बिघडलाय आपला मामा. आपल्याकडे काय झालंय आता मुलं बघायला चालल्यात. तुमच्याकडं आहे का असं? आमच्या इकडं मुलं बघायला चालल्यात. माझ्यासारखी ती डिझायर गाडी लावायल्यात. 2-4 मुली. शेळके सर लक्षात ठेवा बरं का, तुम्ही आमच्या भागात येतात. हां 4 मुली माझ्यासारखी शिफ्ट गाडी केली. असं लिलनचं शर्ट, स्टारचं, गिरचं, गॉगल 10 रुपयाचा, 20 रुपयाची दस्ती. बाबा बसल्या गाडीत आणि गेल्या अमुक गावात मुलगा बघायला गेल्या. मस्त लिंबू पिळून पोहे खाल्ले आधी. वा. आणि खाल्ल्याच्या नंतर लिंबू पिळून पोहे खाल्ले आणि बसल्या बैठकीत अशा मांडी घालून वजनात त्या पोराच्या हातात गिलास द्यायला एका शहाण्या माणसानं अशोक बाबा सारख्या. ते आलं बिचारं थातरत असं काय आधीच होईना. म्हणला विचार हे जमतंय का नाही. आलं असं बसलं थोडंसं आणि त्या पोरीने विचारलं ते दचकलं ना हे म्हणल्या. त्या आधीच घाबरलेलं. म्हणलं तुझं नाव काय? मुलीनं विचारलो. ते हा मोहना ते विसरूनच गेलं. मोहना असं करायला ते. मग तेवढ्यात त्याला आठवलं. ते म्हणलं मोहनाव वसंत. पोरगी म्हणली माय मला नाही पसंत. महाराज लय अवघड परिस्थिती असू द्या. हा एवढा सुंदर मंडप आणि त्या मंडपामध्ये त्याची मै भेट झाली. विचारलं झालं का? ते म्हणला लग्न झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. वा वा. म्हणलं काय करतात मंडळी? म्हणला काहीच नाही. मंडळीला 1 लाख रुपये पगार आहे. किती? 1 लाख रुपये पगार आहे. माया कानातून धुपन बाहेर. म्हणलं महिनाभर हिंडायलो बोंबलं तरी लाख रुपये जमा होईनात अर्ध्या गाडीच्या डिझेल मध्येच. बरं आनंद वाटला. आणि एवढं झाल्याच्या नंतर म्हणलं तुम्ही काय करता दादा? तो म्हणला काहीच नाही. मंडळी सकाळी 10ला जिंतूरला कॉलेजला जातात आणि 4 वाजता येतात. मी काहीच करीत नाही. म्हणलं मग? म्हणला काय नाही, फक्त 2 टाइम चपात्या लाटतो. काय लाटायचं नव्हतं? चपात्या लाटायच्या नव्हत्या. प्रारब्धानं काय लाटायला लावलं? चपात्या. प्रारब्ध सुटत नाही तसं प्रारब्ध होतं म्हणून हा देह मिळालाय. एवढंच नाही. महाराज म्हणतात कदाचित कोणाचं प्रारब्धही नसल, कोणाचं पुण्यही नसल, कोणाचं पापही नसल, कदाचित एखाद्याला योगायोगानं सहज हा नरदेह मिळालेला असावा. उपाय घडू आले अचानक सहजासहजी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. टाळी वाजवा याच्यासाठी. एकदा सहज महाराज गोड आनंद वाटला बरं का. महाराज म्हणतात पावला हा देह काग टाळी न्याय. महाराज एखादा आंधळा असावा. एका राजाला रोग झाला, मी नेहमी सांगत असतो. आणि राजाला रोग झाल्याच्या नंतर दौंडी पसरली. वैद्याला जवळ केलं. वैद्यानं सांगितलं कावळा पकडून आणावा लागते. इथं नदी आहे ना आपली, कोणती? दुधना नदीच्या काठावर एक आंधळा आंघोळ करीत होतं आणि अचानक हातानं टाळी रामकृष्ण हरी असं म्हणत होतं महाराज. आणि राजाला कावळ्याची गरज. तेवढ्यामध्ये अचानक आंधळ्याच्या हातामध्ये आंघोळ करताना हातात काय आला? कावळा आला. कावळा पकडला आणि माझ्यासारखा शहाणा त्याच्याकडे गेला. म्हणला सकाता त्या कावळा कसा पकडला? म्हणला काय महाराज तुम्ही येडे झालात का काय? कावळा पकडणं सोपी गोष्ट आहे, लय अवघड आहे का? आंधळे लय बोलायला चॅप्टर. ते आपले वाटूरचे आंधळे महाराज. मोबाईल कळतोय सगळा, मी हाफ झालो. हा महाराज म्हणला महाराज कावळा पकडणं काय लय मोठी गोष्ट आहे का? उद्धव महाराज अचानक. मी म्हणलं मग? म्हणला थांबा लगेच दुसरा पकडून देतो. काय म्हणलं ते आंधळं? दुसरा पकडून देतो. आणि तो धरलेला माऊली महाराज कावळा होता का, तो काखेत धरला आणि म्हणला बघा आता दुसरा पकडतो. टाळी वाजवायला गेला आणि काखेतला कावळा उडून गेला. आणि आता येतो हातात. एकदा उडून गेला येतो का? सहज आंधळ्याच्या हातामध्ये काय सापडला महाराज? पावला हा देह काग टाळी न्याय घडून येते उपाय घडू आले. अशा प्रकारे हा नरदेह मिळालाय. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा नरदेह तुम्हा आम्हाला सहज मिळालाय. झाली सार्थक. नरदेह निधान लागले हाती. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. उत्तम गती. देवती म्हणती देवती होती. देवती म्हणती देवती होती.
काची तीन धरावे तरी काची तीन धरावे मरजाने घाल लागले हाती मरजाने घाल लागले हाती मरजाने घाल लागले हाती मरजाने घाल लागले गोड परमान नरदेह निधान लागले हाती. हा हाताला आले पहिली वैत बोलून गेलो मी बाबा हा नरदेह मिळालाय. महाराज भाग्यवान आहेत. महाराज म्हणतात पण मिळालाय. आता हा जन्म मिळालाय. जन्मावर बोलतोय लक्षात घ्या बरं का. अभंग जन्माचं सार्थक करणारा बघा. हा जन्म कसा तरी योगायोगानं हा नरदेहामध्ये मिळालाय. महाराज म्हणतात आता 4 प्रश्न निर्माण होतात. हे महत्वाचे आहेत. जन्म मिळाला पण जन्म कळाला नाही 1. जन्म मिळाला नाही पण जन्म कळाला 2. जन्म मिळालाही नाही आणि जन्म कळालाही नाही 3. जन्म मिळालाही आणि जन्म कळालाही विठ्ठला. पहिला प्रश्न जन्म मिळाला पण कळाला नाही तो तुम्हा आम्हाला. दुसरा प्रकारे जन्म मिळाला नाही पण कळाला त्या देवादिकांना. अवतार कार्यामध्ये येता आलं सामान्य रूपामध्ये येता आलं नाही. महाराज म्हणतात इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा हा देह किंवा दुसरा प्रमाणे एक सांगतो स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा. त्या देवांना अवतार कार्यामध्ये येता आलं म्हणून जन्म मिळाला नाही पण जन्म कळाला. तिसरा प्रकारे जन्म मिळालाही नाही आणि जन्म कळालाही नाही. तुम्ही म्हणता महाराज एवढ्या खोलवर काऊन चालला. हे मोठाले विचारवंत माणसं बसलेले. बाबा कसं झालंय खरं सांगू का. नारदाच्या गादून थोडं माफी मागून बोलतो बरं का. जन धुपन आणलंय का त्याला मोहळ डसन जरा 4G मधलं आहे बरं का. आणि नाही कळालं तर उद्या डबल बालुशाही खायला ऐका. हा जरा 4G मधलं बोलतोय. जन धुपन आणलंय का माऊली महाराज त्याला मोहळ डसन ऐका. जन कांदा काढून नेलाय का त्याला मोहळ डसन. जनिस्त रोडनं चालायलंय का रोडनं त्याला कुचू 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 आगे मोहळ डसायले. मला काय सांगायचं. ज्याला गाथा पाठ ज्याला ज्ञानेश्वरी पाठ ज्याला पंचकरण पाठ ज्याला विचारसागर पाठ ज्याला शतकोटी पाठ त्याला कार्यक्रम नाही. बायको हाड करायली महाराज. आणि आमच्या सारख्याला 2-3 अभंग पाठ करणाऱ्याचे झनाट दुकानं चालायले महाराज. काळानुसार बदललं पाहिजे माणसानं विठाला. महाराज मी सांगत होतो जन्म मिळालाही नाही आणि जन्म कळालाही नाही 3. तुम्ही म्हणता कोणाला. मनुष्य योनी आणि देव योनी सोडून जेवढ्या योनी आहेत एक योनी कोटी कोटी फेरा. जेवढ्या योनी शास्त्रानं सांगितल्या त्या योनींना हा देह हा जन्म मिळतही नाही आणि त्या जन्माची किंमत कळतही नाही. संपला विषय. कारण दुसरं प्रमाण त्याला अवलंबून आहे. महाराज म्हणतात पशु पाप पुण्य काय जाणती आणि उत्तम. कारण त्यांना पाप आणि पुण्य कळत नाही म्हणून जन्म मिळतही नाही आणि जन्म कळतही नाही रवी महाराज. आणि चौथा प्रकार आहे जन्म मिळालाही आणि तो जन्म कळालाही. तुम्ही म्हणता कोणाला. तो माझ्या संतांना. तेची संत
ज्यांचा इत विठ्ठले. महाराज त्या संतांना म्हणून जन्माची सार्थकता महाराज वर्णन करतात. बाबा हा जन्म मिळालाय तुम्हा आम्हाला, एवढंच नाही पवित्र देशामध्ये हा जन्म मिळालाय. कोणत्या देशामध्ये? भारत देशामध्ये हा जन्म. पवित्र बाबासाठी टाळ्या वाजवा एकदा. इथं नाचायलेत आनंद आहे आणि इथं नाचलं पाहिजे. बाबा एक मथारा असं उठलं नाचू लागलं. मी म्हणलं बाबा लयच नाचले याचा सत्कार करा. ते म्हणलं महाराज नाचायचं कारण तसं काय नाही, कीर्तन सुरू झालं तेव्हापासून धोतारा झुरूळ शिरलं होतं. नाचू नाचू काढण्याचा प्रयत्न करू लागलो पण जमलं नाही. तसं नाही बरं का, त्याचं भक्तीचं नाच नाही, कीर्तनात नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे ज्ञान दीप लावू, कारण इथं येऊन नाचलं पाहिजे. लोक डीजे पुढे नाचतात पॅन्टी फाटूस तर. अरे तरणा भाग्यवंत आणि तरुण मंडळीचं सहकार्य या सप्त्याला आहे का नाही? नारायण बाबा तरुण मंडळी या सप्त्याला सहकार्य करतात. एकदा तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा. अरे भवितव्य तरुण मंडळीवर आहे. तरुण मंडळीसाठी आजचं एक चालता चालता वाक्य बोलतो ऐका, आवडलं तर टाळी वाजवा. आणि तुम्ही सुद्धा तरुण आहेत बरं का. तुम्ही मनाला विचारू नका उद्धव बाबा आता ढवळे केस झालेत म्हणजे मामा असं समजू नका. आता लोक ढवळे केस झाले तरी वरून पॉलिस्टर हाणायलेत. तुम्ही नाही मारलं त्याच्यातला भाग वेगळा. बाबा लोक यमाला फसवायलेत. ढवळे केस काळे करणं म्हणजे यमाला फसवणं आहे बरं का. कारण ढवळे केस होणे म्हणजे यमानं लावलेला झेंडा हे लक्षात घ्या. परंतु मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही तरुण आहेत, जरी तुम्ही वयानं म्हातारे जरी झाले तरी तुमचं मन कसं आहे? तुमचं तरुण मन आहे का नाही? तुमचं मन म्हणतंय का आम्ही म्हातारे झालो? वाटतं काही इमानदारी कसं का मी मरू नाही ना वाटत? तसे आपण तरुण आहेत. मग एक वाक्य बोलतो ऐका, जवान आहेत तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या ओघामध्ये तुम्हा आम्हाला जायचे मरून. आपण मेल्याच्या नंतर आपल्या घरचे रडते शरीराच्या वरून वरून आणि आपलेच आपल्याला टाकते पुरून. मनुष्य जन्म नाही फिरून, म्हणून घ्या परमार्थ करून. विठाला बघा आणि या जन्मामध्ये परमार्थ करायला मिळतो. आणि हा जन्म महाराजांनी प्रमाण दिलं. कोणत्या देशात मिळाला? भारत देशामध्ये मिळाला. पवित्र देश, पवित्र कुळ आणि त्याच्यामध्ये पुन्हा योगायोगानं संत भूमी, महाराष्ट्र संताची भूमी, संताच्या भूमीमध्ये हा जन्म मिळालाय. तेवढाच नाही, महाराज म्हणतात बाबा हा जिल्हा जालना जिल्हा, या जालना जिल्ह्यामध्ये जन्म मिळालाय. एवढंच नाही, आपला परभणी काय, जालना काय आणि हिंगोली काय एकच आहे. महाराज म्हणतात भरत खंडे नरदेह प्राप्ती आणि येतो परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, या जन्मामध्ये, या जिल्ह्यामध्ये हा जन्म मिळालाय, ही संपत्ती आहे. अर्थातच हा देह मिळालाय. देह मिळणं म्हणजे जन्माचं सार्थक हे अभंगाचं पहिलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश आणि 20 ते 25 मिनिट शिल्लक आहेत. लक्षात वेळेव कीर्तन सोडायचे. महाराज म्हणतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज म्हणतात जन्माला आलो हीच सार्थकता आहे. जन्म मिळाला हीच सार्थकता आहे. काय सार्थकता आहे? महाराज म्हणतात नरदेह मिळणं हीच सार्थकता आहे. कळाला आता आम्हाला देह मिळालेला, जन्म मिळाला कळाला, सार्थक झाला कळाला. पण कशात सार्थकता सांगतात जन्माची? महाराज म्हणतात हा जन्म मिळणं आणि संताच्या संगतीमध्ये जाणं म्हणजे जन्माची सार्थकता. विठाला
संतासोबत संताच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय होत नाही बाबा. बघा महाराज म्हणतात कधी ज्या वेळेस आम्ही जन्माला आल्याच्या नंतर संतासोबत राहू, संताच्या संगतीमध्ये जाऊ आणि संताच्या संगतीमध्ये राहू, त्यावेळेस आमच्या जन्माची सार्थकता झाली. पण महाराज मुळात म्हणतात संत मिळत नाहीत, संत मिळाले तर कळत नाहीत, संत कळाले तर संताची संगत घडत नाही. कारण का? पहिली गोष्ट मामा संत कळत नाहीत, संताचं लक्षण कळत नाही. कारण का? संत दिसायला आपल्यासारखे दिसतात पण ते आपल्यासारखे नसतात. संत नव्हती जगा माणसासारखे दिसले तरी ते माणसं नसतात, ते कोण असतात? संत असतात. बाबा संताची व्याख्या एक वही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. ज्ञानेश्वरीमधला आता ज्ञानेश्वरीमधली वही ऐका. संत कोणाला म्हणतात सांगणं गरजेचं आहे. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात लक्षण संताचं. जो सर्वभूताच्या ठाई द्वेषता नेनची कही, आपरूप नाही चैतन्य जैसा. ज्याच्या अंतकरणामध्ये द्वेष नाही. काय नाही? द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाविषयी अंतकरणामध्ये कपट नाही, याला संत म्हणतात. विठ्ठला महाराज पुन्हा संत कोणाला म्हणतात? संत तोची जाना आणि दया क्षमा ज्याचे. एवढा करीत असताना महाराज पुन्हा संत कोणाला म्हणतात? हो महाराज म्हणतात जे भगवंताचा अखंड चिंतन विषय तो त्यांचा विषय तो झाला नारायण किंवा नारायण गाय, नारायण ध्याय आणि धन्य त्याची माय, त्याला म्हणायचं संत. विढाला महाराज बाबा नाराज नाहीत ना? हा नाही ना? हा कारण आपल्या कीर्तनात फ्रेश बसायचं बरं का बाबा. एक जण कीर्तन होईपर्यंत नाराज, विनोद करावा तर हसणं आणि चिंतन करावं तर समजणं. म्हणलं नेमकं काय करायचं? हे चिंतनीय माणसं आहेत बरं का, म्हणून बोलावं लागते, मला विचारावं लागते अधून मधून. आणि जर बोर झाले असले तर एकदा चहा फिरवायचा का? तसं काय नाही, आपलं गाव हे आपला सप्ताह आहे, लोक ऐकतात. तसंच एका गावावर नाराज बसले बाबा पुढे 2-4 जण. बाबा मला वाटलं आपलं काय चुकायलं का काय, दुष्काळ पडल्यावानी तोंड बारीक झाले. म्हणलं बाबा नाराज काऊन आहेत? ते म्हणलं माझ्यावर कर्ज आहे. म्हणलं मी फेडू? नाही का अवघड? एका जणाला म्हणलं बाबा नाराज काऊन आहेत? ते म्हणलं उपास आहे. अरे धरू नको भल्या माणसा, पण नाराज काऊन बसायला? विडाला कीर्तन राहिले संत समजणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात एका ठिकाणी देहाच्या निरासे पावी जया ठाया आणि माझी ऐशी काया जवळ. अरे देहाचा त्याग करावा, देहाला कष्ट झिजवावे, त्याला संत म्हणावे. जगाच्या कल्याणा संताची विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी देह झिजवतात, त्यांना संत म्हणतात. बघा ऐका गड्या, आपला जिल्हा पवित्र आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठमोठाले संत होऊन गेले. जाऊ द्या, ज्ञानोबा तुकोबरायचं नाही सांगित मी बाबा. ज्ञानोबा तुकोबराया हे तर जगाच्या पाठीवरले फार मोठे संत आहेत. कारण मुळात पायाच येते, कळसच येते. पण आपल्या जवळचं बोलतोय मी, कारण आपल्या जवळचं बोललं पाहिजे. लोकायला आपल्या जवळचं लक्षात येत नाही, लांबच्याला जवळ करतात. आधी जवळचे जवळ करा बाबा ऐका, नंतर लांबचे जवळ करा बाबा ऐका. मला नारायण बाबाचा स्वभाव आवडतो, कारण यांचा स्वभाव असा आहे की जवळच्या माणसाला मोठं करतात. माणसानं आपल्या जवळचा माणूस मोठा केला पाहिजे, कारण तो माणूस आपल्या सुखदुःखामध्ये असतो, हे लक्षात घ्या. ऐका ऐका, महाराज आपल्या जवळचे संत सांगतो, लांबचे बोलत नाही. संत आपल्या लांबचे काय जवळचे काय नाही, संत सगळे आपलेच आहेत बाबा, बरोबर? ऐका, आपल्या जिल्ह्याचे फार मोठे संत वैराग्य मूर्ती रंगनाथ गुरुजी परभणीकर. ऐका ऐका, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे मोठे संत
मारोतराव बाबा दस्तापूरकर यांचे गुरु वैराग्य मूर्ती मोतीराम महाराज फळेकर, ऐका, यांच्या सानिध्यात तुम्ही राहिलात. त्याच्यानंतर अलीकडे या गंगाखेड नगरीमध्ये आपले मोठे संत सोपान काका इसाद, संत जनाबाई या जिंतूर तालुक्याकडे अलीकडं वैराग्य मूर्ती माझे गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर. काय मोठं नाव आहे संप्रदायामधलं. या परतूर मध्ये कोठाळकर बाबा, या परतूर मध्ये बापूसाहेब महाराज बापूराव महाराज परतूरकर मोठे बाबा. एवढ्या मोठ्या संताच्या सानिध्यामध्ये राहता येतं, संताची संगत घरती, हे आपलं भाग्य. विठाला त्याचं कारण आहे, मला मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकले संताचे किती उपकार आहेत, संत कसे आहेत बाबा. पहिल्या काळामध्ये संतायला मोबाईल नव्हते, मोबाईलवर तारखा नसायच्या तुमच्या काळामध्ये. आता हे मोबाईल आले आणि या मोबाईलनं लोक येडे झालेत, बरोबर आहे का नाही. ऐका, आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही बाबा. हे मोबाईल आहे का, लोकांना संताची आवड नाही, ह्या मोबाईलची संगत आहे. ऐका, पहिल्या काळात मी नेहमी सांगतो, यूट्यूबला फेमस वाक्य, पहिल्या काळात तुमच्या काळात पहिला पाहुणा घरी आला की विचारायचा कस काय येत लेकर बाळ, कस काय हे पाणी पाऊस, कस काय हे खुशाली. पहिला पाहुणा आल्याला विचारायचा. आता पाहुणा घरी आल्या विचारतो मोठ्या मोबाईलची लहानी चार्जरची पिन आहे का. लोक मोबाईलनं येडे झाले महाराज. एक माणूस मोबाईल बघता बघता दुसऱ्याच्या घरात शिरलं. काय माणसं असते, माणसं जरा हिशेबात ठेवले पाहिजे बाबा. एक भजन्या माझ्यासोबत नेला, विदर्भात कीर्तन होतं कसं तरी, आणि कीर्तनाला नेला. मी म्हणलं काय नाही आज साधं जेवायला करा. त्या माता माऊलीनं धिरडे टाकले होते, 17 धिरडे. त्या एकल्या पठ्ठ्यानं 17 धिरडे खाल्ले किती, आणि वरून 2 बिसलऱ्या पाणी. मी म्हणलं इतकं, म्हणलं काय नाही महाराज पाण्याला आधार. म्हणलं आता काय गाव खातू विडाला. तसं संग ते दुसऱ्याच्या घरात शिरलं, आणि योगायोगानं त्या घरातली बी माता माऊली मोबाईल बघत होती. दोघं क्वाटवर बसले, बघता काय, आणि त्याच्यात घरचं मालक आलं दारवाजीला, आणि ते म्हणलं आय एम सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरात शिरलो. अरे मूर्खा तू घरे कळलं ना लोकायला या मोबाईलच्या नादात. पहिल्या काळात मोबाईल नव्हते बाबा, आणि मोबाईल नसल्या कारणानं घरी जाऊन तारखा घ्यायची. आणि तारखा घेत असताना पहिल्या काळामध्ये अशा 10-15 लाखाच्या गाड्याही नव्हत्या आपल्यासारख्या बाबा. पायी जाऊन संतांनी कीर्तन केले. ऐका, त्याच्यानंतर बाबांना घोडा बसायला होता मोतीराम बाबाला. ऐका, कळतंय तुम्हाला, तुम्ही महात्मे मंडळी त्याच्या सान्निध्यात राहील. मोतीराम बाबाला घोडा बसायला होता, आणि एका दिवशी त्या बाबाला, मोतीराम बाबाला त्या घोड्याची रिकीब लागली, रिकीब पायाला. आणि रिकीब लागल्याच्या नंतर त्या पायाला जखम झाली. आणि बाबांना थोडंसं ॲसिडिटी, बीपी, शुगरचा त्रास असल्यामुळं, कालांतरानं कीर्तनं भरपूर असल्यामुळे स्वतःच्या देहाकडे लक्ष देता आलं नाही. काही कालांतरानं बाबाच्या पायामध्ये काय झाल्या, आयना लक्षात तुमच्या, जंतू झाले, आळ्या झाल्या. एका सेवेधारीनं बघितलं, म्हणले अरे 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 बाबाचं लक्ष नाही. बाबा विश्राम करीत असताना, आराम करीत असताना त्या सेवाधाऱ्यानं त्या पायातल्या आळ्या काढल्या. बाबाला जाग आली, उठले, आणि उठल्याच्या नंतर विचारलं भल्या माणसा हे केलंय काय. बाबा रागवले, म्हणले काय नाही बाबा, बाहेर काढले जंतू ह्या आळ्या. म्हणले अरे भल्या माणसा, यायला बाहेर काढू नको, बाहेर जर काढलं यायला तर ह्या मरत्यान, यायला खायला काय नाही, यायला मधात टाक. त्या आळ्या पुन्हा मधात ठेवल्या जंतू, आणि म्हणले बाबा यायला खायला काय नाही, यायला साखर टाक. त्यावेळेस त्या वैद्यानं सांगितलं बाबा अहो यायला खायला काही नाही म्हणताय, यायनं तुमचा अख्खा पाय खाल्लाय. काय खाल्लाय, पाय खाल्लाय, आणि खायला काय नाही म्हणतात. किती उदारता, स्वतःच्या देहाला त्रास. वैकुंठ गमन झालं बाबांचं. मला तुम्हाला सांगायचंय, पण जगावर परोपकार केला याला म्हणायचं संत विठाला. झालं, थोडं बोलतोय ऐका. आणि त्याच्यामध्ये आता फार मोठे संत आपल्या जवळ आहेत. झालं कीर्तन, याच्यावर थांबतोय बाबा. एक फार मोठे संत आपल्या जवळ आहे, आणि त्या संताच्या सानिध्यामध्ये आपण दररोज राहतोय. दररोज नारायण बाबा आपण त्यांच्या सानिध्यामध्ये राहतोय. आपल्याला माहीत आहे का नाही मी सांगू शकत नाही, पण मी सांगितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. आपल्या जवळ फार मोठे संत आहेत. त्या संताचं नाव आहे ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतराया. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, जगाच्या पाठीवर एकही गाव नाही की त्या गावामध्ये माझ्या हनुमंतरायाचं मंदिर नाही. कारण का, महाराज म्हणतात हनुमंतरायाच्या जीवनामध्ये, त्या संताच्या जीवनामध्ये त्यांनी काय केली, सेवा केली. आणि सेवेच्या पाठीवर महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर नाव झालं. दाखवा गाव की त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. अरे वानराच्या कुळामध्ये जन्माला आलेले हनुमंतराया देवाचं भजन करतात भल्या माणसांनो. आणि आपल्याला माणसाचा जन्म मिळाला तरी आपण भजन करत नाहीत. किती पाप आपला असन, आपल्या वाणीला देवाचं भजन येत नाही, देवाचं नाव आपल्या वाणीला येत नाही.
किती पाप आपला आडवं येत असेल. अरे वानराच्या कुळामध्ये येऊन माझ्या प्रभू रामचंद्राचं भजन केलंय. पुन्हा माझ्या हनुमंतरायानं काम बांधवडी काळ घातला तोडरी अंतया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. याच्यामुळं हनुमंतरायाला तुकोबाराय म्हणतात. शरण शरण जी हनुमंता. काय गोड रामायण आहे. अरे रामायणामधले जर हनुमंतराया काढून टाकले ना, आमचे बाबा रामविजय करतात. रामविजय ग्रंथामध्ये रामायण आलंय. ऐका, मला सांगायचं नाही भाग, वेळ संपत आला आपला. राम कार्यामध्ये योगदान हनुमंतरायाचं फार मोठं. रामायणामधले जर हनुमंतराया काढून टाकले तर रामायण शून्य आहे का नाही? रामायण शून्य आहे का नाही? किती फार मोठी सेवा आहे हनुमंतरायाची. आता बाबा रामायण ऐकनच लोक. आता लोकांना कशाचं येडं लागलंय? त्या शिवपुराण कथेचं आहे. महादेवाची कथा ऐका, श्रवण करा, पण अंतकरणातून. शिवपुराण ऐकलंय का नाही आपल्या गावानं? कधी ऐकलंय? बाबा खरं सांगा, आता तुम्हाला महादेव कळाले? गावात मंदिर आहे का महादेवाचं? हाय हाय. आता माझ्या बहिणी हो, माझ्या आई हो, नारदाच्या गादीहून बोलतो, किती अशा माता मावल्या आहेत सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. हात वर करा. फक्त ती मागे एक जण. माग कशाला बघता तुम्ही? कोणीच हात वर केला नाही. हा, आपल्याला पुढच्याच लय बघायचं बाबा. पुढचं एखाद्याची लाईट जाऊ द्या घरातली, ते शेजाऱ्याची आहे का बघताय आधी. आणि शेजाऱ्याची जर असल तर ते डीपीत जाऊन फाल्ट करते. आणि शेजाऱ्याची जर नसली ना, ते म्हणते नाही शेजाऱ्याचीच नाही, येईन मग जेव्हा यायची तेव्हा. असे लोक आहेत. मागं बघू नका, कोणीच घेत नाही. पण आता उद्यापासून संकल्प करा. अनंत महाराज ढगेचं कीर्तन झालंय, संपलंय कीर्तन. उद्यापासून संकल्प करा, उद्या स्नान झाल्याच्या नंतर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ आणि महादेवाचं दर्शन घेऊ. झालं मान्य? ऐका बरं, आता महादेवाचं तुम्ही दर्शन घेता का नाही याच्याहून मला गरज नाही. आता हात वर करून सांगा, किती माता मावल्या अशा आहेत, किती माता मावल्या अशा आहेत सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या घरच्या महादेवाचं दर्शन घेतात? एक बी नाही. एक दिसायला त्याच्यासाठी टाळी वाजवा, वा टाळी वाजवा, वा वा. एकच माता मावली अशी आहे. आता आजचं कीर्तन तुमच्यासाठी. ऐका, जाऊ द्या, तुम्ही आतापर्यंत दर्शन घेतलंय का नाही मला माहित नाही, पण आता उद्यापासून संकल्प असन. अनंत महाराज ढगेंचं कीर्तन झालंय. उद्यापासून आंघोळ झाल्याच्या नंतर आपण आपल्या मालकाचं दर्शन आवर्जून घ्यायचं. नाही घेतलं तर तुम्हाला या भजनी मंडळाची शपथ आहे. भजनी मंडळ म्हणते महाराज आम्हाला जगू द्यायचं का नाही? लय अवघड. तुम्ही म्हणता तू हे काऊन घाली ना, म्हणजे उद्या चिटकू का मी एखाद्या गाडीला? लय अवघड आहे. तसं काय नाही, मनाव घेऊ नका बरं का, सहज बोलतो आपलं चालता चालता. त्याच्यामुळे हे दर्शन घेणार आहेत. खरा परमार्थ ते होय. कारण महाराज म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. महाराज म्हणून आपण केलं पाहिजे. परमार्थ आपला सफल झाला. ऐका, एवढं गोड शिवपुराण, एवढं गोड रामायण, आणि त्या रामायणामधले हनुमंत वजा केले, संपलं रामायण. बाबा एवढी सेवा हनुमंतरायाच्या जीवनात झालं. रावण मारला, कुंभकर्ण मारला, संपलो. आणि रामराज्याच्या कार्यामध्ये सुग्रीवाला राज्य दिलं, विभीषणाला लंका दिली, सगळ्यांना सगळं वाटून टाकलं. आणि तेवढ्यामध्ये माझ्या हनुमंतराया पुढे दिसले सीतामातेसमोर. माझ्या प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. आणि रामांनी सांगितलं, हनुमंता, अरे तुझ्या जीवनामध्ये माझ्यावर एवढे उपकार आहेत, मी माझा स्वतःचा जीव जरी तुझ्यासाठी दिला तर उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. स्वतःचा जीव जरी दिला ना तर उत्तीर्ण होता येत नाही. तेवढ्यात सीतामाता उठल्या. आणि सीतामाता म्हणल्या, थांबा मालक. गळ्यातला हार काढला. कशाचा? नवरत्नाचा हार काढला. आणि हार काढल्याच्या नंतर हनुमंतरायाला दिला. आणि हनुमंतरायानं घेतला मामा आणि एका झाडावर जाऊन एक एक मणी कडकड कडकड आपल्या दातानं फोडला. फोल्डाच्या नंतर 2-4 मणी शिल्लक राहिले. आणि त्यावेळेस सीतामातेने विचारलं, हनुमंता, शेवटी वानराच्या कुळात आलात आणि शेवटी वानरच, शेवटी वानरच. आपण किती हे करू द्या, यायला कौतुक नाही बाबा. एका जणाला झाडावर चढता आलं नाही बाबा, एका माणसाला झाडावर चढता आलं नाही. त्याची बायको काय म्हणली त्याला, तुमच्यापेक्षा माकडं बरी. काय म्हणली? तुमच्यापेक्षा माकडं बरे. काय बोलते ना, याच्या जिबी एवढं भारी औषध असते, गडी नीटच. हा, म्हणलं तुमच्यापेक्षा माकडं बरे. ते म्हणले, आपल्याला माकडाची उपमा सर. त्यानं 4 दिवस रियाज केला. वरी जायचं, खाली उतरायचं, वरी जायचं, खाली उतरायचं. कशा? त्या झाडावर. मग बायकोला जवळ बोलिलं, म्हणला बघ आता, वरी जायचं, खाली जायचं. बायको म्हणली, माय माकडातून तुमच्यात काय फरक आहे?
नाही का अवघड. त्यावेळेस सीतामाता म्हणल्या हनुमंता शेवटी वानर ते वानर. हनुमंतराय म्हणले माता तसं म्हणू नका, शेवा आहे, शेवेची ही पावते. कारण या मण्यामध्ये माझा कोण नाही, राम नाही. जिथं राम नाही का तिथं माझं काही तपासा. आपल्या मण्यामध्ये राम आहे का? कोणता मणी? हा नरदेह नावाचा मणी आहे. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात जैसा हृदयामध्ये किंवा महाराज म्हणतात साठविला हरी आणि जी ही हृदय किंवा महाराज म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय आहे का नाही राम. त्यावेळेस हनुमंतरायानं नख लावले आणि छाती फाडली. आता इमानदारीनं आपली छाती फाडावा मामा. आपल्या छातीत आरा बिड्याचा कट्टा आणि चुन्याची डबी आणि सगळं कारखान्याचं धुपणच बाबा, काहीच नाही याच्या पलीकडे आपल्या छातीत. पण माझ्या हनुमंतरायानं छाती फाडली आणि जगाच्या मालकाचं दर्शन करून दिलं का नाही. आणि तिथं भजन करतात हनुमंतराया प्रभू रामचंद्राचं भजन करतात का नाही. आपल्याला वेळ संपत आलाय त्याच्यामुळं भजन करायचं नाही, शेवटला करू. महाराज म्हणतात की बाबा प्रभू रामचंद्राचं भजन करतात आणि भजन झाल्याच्या नंतर ते संत हनुमंतरायामुळं आम्हाला प्रभू रामचंद्र कळतात. या संताची कृपा आणि या संतांनी तुम्हा आम्हाला सांभाळलंय. हा भंगाचं दुसरंच सांभाळिले संती आणि भय निरसली खंती. दुसरं चरण भीती संपली. कोणती भीती बाबा? दोन भीती आहेत. पहिली जन्म आणि मरण नावाच्या दोन भीती सांगितल्या. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा एक वही आली. थोडंसं तुमच्याबद्दलही बोलतो. 18व्या अध्यायामध्ये 100 क्रमांकाची वही ऐका. कोणती भीती? आणि ते 16ही ज्ञानोबाराय म्हणतात. त्याला भीती म्हणतात आणि त्याला 16ही म्हणतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया आणि ना म्हणू नये धनंजया जियापरी. जन्म आणि मरण नावाची भीती प्रत्येक जीवाला आहे का नाही. इथं जेवढे जन्माला आले तेवढे मरणार आहेत का नाही. कोणी राहायला आले का नाही. अरे इथं देव जरी आले तरी मामा अवतार कार्य संपून जावं लागतं. पक्षी अंगणी उतरती येते उरो नाही आले अवतार
यजमान सुचून दिलं, मी एकला तरी काय करू. हा जरा तुम्ही मागे असले म्हणजे सकाळचं तांबडं फुटूस तर चलू देतो, तुम्ही ताण घेऊ नका. हा बरं आहे. वा 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 असं सांगलं. माणसानं कुठं कुठं नम्रता घेतली पाहिजे बरं का. मी लय शहाणा आहे म्हणल्यानं जमत नाही. बंद पडलं दुकान शहाणा म्हणल्यानं. अहंकार आला तू का म्हणे वाया जायचं नसल तर अहंकार सोडा, नम्रता धरा. बाबा गोड प्रमाण दिलं इथं अवतार सुद्धा. कारण इथं बाबा इथं बोलणं एवढं सोपं नाही. लोकांना वाटतं हे बोलणं गायनं हे लय सोपं आहे, पखवाजबाजीनं सोपं नाही. आता आमचे गुरुजी बोलू लागले शेळके महाराज, तेवढं बोलणं सुद्धा सोपं नाही. एखाद्याला वाटलं सूत्रसंचालन उद्या मी करतो. आमच्या गावातलं एक माणूस लय मामा म्हणलं आज मलाच करायचंय, आज मलाच बोलायचंय. बाबा लय बोलण्यासाठी लोक भुकेजलेले. ते सकाळी मसन वाट्यातून एक पसायदान घेऊन आलेलं होतं आणि ते ऐकलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर उभं राहिलं. म्हणलं आज मीच बोलणार आहे. नारायण बाबा तुम्ही आज बोलायचं नाही, मीच बोलणार आहे. ते म्हणलं आज श्री हरिभक्त पारायण अनंत महाराज ढगे यांचं गोड असं कीर्तन झालेलं आहे आणि कीर्तन सुंदर झालेलं आहे. आणि समस्त गावकरी भजनी मंडळ समस्त गावकर मंडळीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे मार तू का काय काय बोलणं कळत नाही, धोरण नाही. बरं तेवढं संपल्याच्या नंतर गपची बसावा का नाही. आता मी सहन करून घेतलं, म्हणलं बोलावं तर पाकिट जाईल, ही एक भीती. तेवढ्यात गपची बसलो आणि ते म्हणलं हे बघा गडबड करायची नाही, बाबा इथंच बसणार आहेत. महिला मंडळ इकडून पाया पडतील आणि बाया बाया इकडून पाया पडतील. अरे बाप्पा किती अवघड. त्याच्यामुळे हे सोपं नाही. बघा गोड प्रमाण दिलं सुचवलं. इथं अवतार कार्यामध्ये येता आलं पण थांबता आलं नाही. झालं महाराज संपलं. संपली भीती. जन्म आणि मरण नावाची भीती संपली. कारण काय आता मला जास्त बोलायचं नाही, वेळ थांबलाय. जन्म आणि मरण नावाची भीती कशामुळे संपली. कारण संतांनी आम्हाला सांभाळलं. तुम्ही सांभाळिले संती. महाराज म्हणतात एखादी अपरी. महाराज म्हणतात संताने सरिता गेलो तैसा. किंवा महाराज म्हणतात बाबा संताचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपते. झालं आता संतांनी आम्हाला सांभाळलं, संताची आमच्यावर कृपा झाली. आता काय झालं महाराज म्हणतात जी अंतकरणामधली इच्छा होती जन्म मरण संपलं, काहीच इच्छा राहिली नाही. आता इच्छा कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य परिपूर्ण झाली. कारण संतांनी सांभाळलं, संताची कृपा झाली, भजन झालं, आनंद मिळाला. महाराज म्हणतात बाबा झाली सेवा. महाराज म्हणतात कृपा झाली. आता काय करा एकदा भजन करा. भजनाशिवाय आनंद नाही. आणि ह्या जन्मात जर भजन नाही घडलं, ऐका ऐका, ह्या जन्मात जर भजन नाही केलं, ह्या जन्मात जर भजन नाही घडलं तर पुढचा जन्म नक्कीच कडबा खावा लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून जर पुढच्या जन्मात कडबा खायचा नसेल तर ह्या माणसाच्या जन्मामध्ये आलोत ना तर एकदा भजन करा. अंतकरणातून एकदा हात वर घ्या सगळेजण. संतोष महाराज शूटिंग घ्या, भाऊ शूटिंग घ्या. नाद कीर्तन चॅनल चालू आहे. हे कीर्तन पुन्हा आपल्या यूट्यूबला बघता येणार आहे. आमचे संतोष भाऊ सर्व नाद कीर्तन चॅनलचे सर्व आहेत. नाद कीर्तन चॅनल सर्च केलं की लगेच आपल्याला दिसन. हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला बघता येईल. उद्धव बाबा मला आनंद वाटला बरं का, आपली भेट झाली. नारायण बाबा कृपा झाली, मला आनंद वाटलं. भजनी मंडळ समाधान आहे. खराब आहे बाबा, भेटू बरं का पुढच्या वर्षी. मी पुन्हा येईल. हा ताण घेऊ नका. प्रकाश बाबा आनंद वाटला बरं का. तुम्ही हात वर घ्या. तुम्ही हात वर घ्या. तुम्हाला काय वाटलं याचं लक्ष नाही. हो सगळीकडे लक्ष आहे. शेवट ते तिकडले वाट्यावरले. चला हात वर घ्या. झालंय कीर्तन आपलं 10 मिनिटात सोडणार आहे. झालं घ्या. हा तुम्ही हात वर घ्या. वा वा किती गोड वातावरण आहे. कळू द्या महाराष्ट्राला या युट्यूब नाद कीर्तन चॅनलच्या माध्यमातून या वाढोरा नगरीमध्ये दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हरिनामाच्या गजरामध्ये आनंदी आनंद उत्सव ह्या नगरीमध्ये साजरा होत आहे. विठोबा रुक्मा
समर्पित करण्यापूर्वी 2 महत्त्वाचे वाक्य. धर्माचं पालन करा, व्यसनापासून दूर राहा, गळ्यामध्ये पवित्र एकादश, गळ्यामध्ये पवित्र माळ आणि पवित्र येणारी एकादश करा, झाला परमार्थ. बाबा कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. किती जण असे आहेत, हात वर करा, एकादश धरीत नाही. हात वर करा, एकादश धरीत नाही. हाजीबाई धरतात ना? मी उरफाटा प्रश्न विचारतो. हां, तुम्हाला म्हणलं ना काय काय इतके बाबा इतके डेंजर असतात, काय काय लाज वाटत नाही, हात असं वरी करतात. तसं काय नाही बरं का, आपलं गाव निर्मळे सगळे एकादशी धरतात. आनंद आहे, टाळी वाजवा एकदा. बाबा मी आतापर्यंत 150 पोरांना एकादशी सुरू केल्यात. या संतोष महाराजाला विचारा, यायला पण केली. एका पोराला 3 टाइम साबुदाणा खाऊ घातला. किती टाइम? 3 टाइम त्याला साबुदाणा खाऊ घातला. त्यानं इतका शाबू खाल्ला, मामा त्याला शिकाली नाकातून शेंगदाणा बाहेर आला. पण एकादश म्या धरायला लावली. अशी एकादश, पवित्र एकादश करा. व्यसनापासून दूर राहा तरुण मंडळी. इथले व्यसन करणारे कोणीच नाहीत. आनंदी आनंद आहे आणि आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर वळावा. माणसाचा जन्म, अरे आनंदामध्ये जगा, कोणाचा द्वेष करू नका. थोडं आयुष्य आहे, क्षणभंगूर आयुष्य आहे भल्या माणसांनो. कोणाचा द्वेष करू नका, कोणाची निंदा करण्यात वेळ वाया घालू नका. घालायची वेळ वाया घालायचं जीवन समर्पित भगवंताच्या चरणावर, भगवंताचं भजन करा आणि या जीवनाचा आनंद घ्या. आनंदामध्ये परमार्थ करा.